सर्वजनप्रबोधनाय ज्ञानसाधना संस्थापितः संस्कृतप्रचाराय धनञ्जय ध्येयप्रेरितः गीर्वाण सुरुचिवर्धनाय सकलवाङ्मय सेविता संस्कृत प्रसाराय दीक्षितसूनो सदैव कार्यरता संस्कृत प्रसाराय दीक्षितसूनो सदैव कार्यरता दीक्षितसूनो सदैव कार्यरता। नमस्कार. संस्कृत ज्ञानसाधना प्रस्तुत सूक्ती शतक या प्रकल्पांतर्गत मी आसावरी आज काही सूक्तींचं विवेचन करणार आहे. चला तर आजच्या सूक्तींकडे वळूया. आजची पहिली सूक्ती आहे, क्षीयन्ते खलु भूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम. ही नीतिशतकम मधील सूक्ती आहे. याचा अर्थ असा आहे की दागिने हे सतत झिजत असतात, वाणी हेच कायम टिकणारे आभूषण होय. सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करतो, फोटोज काढतो आणि कार्यक्रम झाला की ते दागिने काढून कपाटात बंद करून ठेवून देतो. मग सुंदर दिसण्यासाठी हे जे दागिने आपण घालतो ते कायम तसेच राहतात का? नाही, कालांतराने ते खराब होतात, झिजतात. पण वाणी हे कायम स्वरूपी टिकणारं आभूषण आहे. ते म्हणतात ना, दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं. मग माणूस कसा आहे हे त्याच्या वाणीवरूनच ठरवलं जातं. तो इतरांशी कशा पद्धतीने बोलतो यावरून ठरवलं जातं. माणसाची खरी किंमत ही त्याच्या वाणीवरूनच केली जाते. त्यामुळे वाणी हाच कायमस्वरूपी टिकणारा दागिना होय. पुढची सूक्ती, नीचैर्गच्छत्युपरीच दशा चक्रनेमी क्रमेण. मेघदूतातली ही सूक्ती आहे. याचा अर्थ असा आहे की अवस्था चाकाप्रमाणे क्रमाने खालीवर होत असते. बदल हा निसर्गाचा नियम आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती कायम तशीच राहील का? नाही, ती बदलत असते. त्यामुळे सुखात हुरळून जाऊ नये आणि दुःखात खचून जाऊ नये. अशाच आशयाची ही पुढची सूक्ती आहे. अंक समाप्तिरपि स्यात् जीवन नाटकम भवेदपि अमृतांकम. म्हणजेच ही केवळ अंक समाप्ती देखील असू शकेल, जीवन नाटक अमृतांक देखील असू शकतो. एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध घडली तर आपण दुःखी होतो, आपला उत्साह कमी होतो. पण नाटकामध्ये जसे अनेक अंक असतात तसं जीवनरूपी नाटकातला हा केवळ एक अंक असेल आणि एक अंक वाईट आहे म्हणून काय संपूर्ण नाटक दुःखी ठरवण्याचं कारण नाही. हा तर केवळ एक अंक आहे. जीवनरूपी नाटक, उर्वरित जीवनरूपी नाटक हे अमृताप्रमाणे असूच शकतं. पुढची सूक्ती, भक्षोत्तम प्रतिच्छन्नम मत्स्यो वडिशमायसम लोभाभिपाती ग्रसते नानुबंधमवेक्षते. हा श्लोक विदुर नीतीमधला आहे. मासेमारी करणारे लोखंडाच्या काट्याला स्वादिष्ट अन्नाने झाकतात. त्या मोहाला बळी पडून मासोळी ते खायला येते आणि त्यात अडकते. मोहापुढे परिणामांचा विचार करत नाही. आजच्या जगात अनेक प्रलोभनं आहेत. वरवर ते सगळं छान दिसतं पण त्याचा परिणाम कदाचित भीषण असू शकतो. त्यामुळे मोहाला बळी पडू नये आणि विवेक कायम जागृत ठेवावा. पुढची सूक्ती, नहि प्रयोजनमनपेक्षमाणः स्वप्नेपि चाणक्यश्चेष्टते. हे वाक्य मुद्रा राक्षस मधलं आहे. चंद्रगुप्त आणि चाणक्य यांच्यातला हा संवाद आहे. चा अर्थ असा आहे की निष्प्रयोजन कार्य चाणक्य स्वप्नात देखील करत नाही. आपण जे काही करतो त्याचं प्रयोजन आपण ठरवलं पाहिजे, त्याची एक दिशा निश्चित केली पाहिजे. जर आपण दिशाहीन कार्याला प्रारंभ केला, आपल्याला कुठे जायचंय हेच जर आपल्याला माहीत नसेल
तर त्याचा मार्गदूतसुद्धा आपल्याला दिसणार नाही आणि ते कार्य सिद्धीला पोचणार नाही. पण या उलट आपण ते का करतोय याची जर दिशा आपण सुनिश्चित केली, त्याचं प्रयोजन जर आपण ठरवलं, तर त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, योग्य मार्ग सुद्धा आपोआप आपल्याला दिसायला लागतो. नाही प्रयोजनमनपेक्षमाणः स्वप्नेपि चाणक्यश्चेष्टते. तर अशा होत्या या 5 सूक्ती. नमस्कार. संस्कृत ज्ञानसाधना आयोजित सूक्ती शतक या प्रकल्पाअंतर्गत मी डॉक्टर क्रांती खुळगे 5 सूक्तींचं विवेचन करीत आहे. त्यातली पहिली सूक्ती आहे, साधो विद्या ज्ञानाय धनम दानाय शक्तीही पराक्रमाय किंवा शक्तीही रक्षणाय. साधो इत्युक्ते सज्जन व्यक्ती, परोपकार व्यक्ती किंवा संत व्यक्ती ज्या असतात की ज्या समाजामध्ये किंवा त्यांचं पूर्ण आयुष्य हे समाजाच्या हितासाठी, समाजावर परोपकार करण्यासाठी त्यांचं आयुष्य वाहिलेलं असतं. अशा ज्या व्यक्ती आहेत, सज्जन व्यक्ती, त्यांची विद्या ही ज्ञानासाठी असते, दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी त्यांची खर्ची पडते. त्यांचं धन जे असते ते केवळ दानासाठीच उपयोगी पडतं, ते स्वतःसाठी त्याचा अवलंब करत नाहीत. त्यांची शक्ती किंवा त्यांचं सामर्थ्य जे आहे ते दुसऱ्यांच्या रक्षणासाठी सदैव उपयोगी पडत असतं. याच्या विरुद्ध जी स्थिती आहे, जे दुर्जन लोक आहेत, जे दुरुचारी लोक आहेत, जे पापी लोक आहेत, त्यांची विद्या, त्यांचं धन किंवा त्यांची शक्ती ही केवळ पापोच्चारण करण्यासाठी किंवा दुराचार करण्यासाठी सदैव खर्ची पडत असते. पण सज्जन लोकांचं किंवा साधू लोकांचं तसं नसतं. त्यांची विद्या, धन आणि शक्ती ही केवळ ज्ञानासाठी, दानासाठी आणि रक्षणासाठीच उपयोगी पडत असते. दुसरी सूक्ती आहे, न कृतार्थानां मरणासन्नः. न मरणासन्नः. मरणासन्नः जरी न मरणासन्नः इत्युक्ते मरणापर्यंत जरी आलं, मरणाची भीती नसणारे असे जे आहेत ते कोण? तर कृतार्थानां. कृतार्थ व्यक्ती किंवा दुसऱ्याप्रती कर्तव्य करणारे, दुसऱ्याप्रती हितकर कर्तव्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना मरणाची भीती नसते. जरी मरण जवळ आलं, कितीही संकट आले, कितीही आपत्ती आल्या आणि त्याच्यातून जरी त्यांचं मरण उद्भवणार असेल तरीसुद्धा ते न डगमगता पराक्रम किंवा समाजासाठी परोपकार करण्याचं कार्य सतत करत असतात. त्यांचं पूर्ण आयुष्यच त्याच्यासाठी वाहिलेलं असतं. तिसरी सूक्ती आहे, कार्यांतरे न दीर्घसूत्रता. न दीर्घसूत्रता कर्तव्या. कार्यांतरे दीर्घसूत्रता न कर्तव्या. न कर्तव्या. किं न कर्तव्या? दीर्घसूत्रता न कर्तव्या. कस्मिन् दीर्घसूत्रता न कर्तव्या? कार्यांतरे. म्हणजेच कार्य चालू असताना आपण समाजाप्रती, आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती सतत आपली काही कार्य चालू असतात, आपली कर्तव्य चालू असतात. एक कर्तव्य संपलं की दुसरं कर्तव्य झालं की तिसरं कर्तव्य, अशी कर्तव्य करीत असताना त्याच्यामध्ये दीर्घसूत्रता नसावी. दीर्घसूत्रता म्हणजेच एखादं काम किंवा एखादं कर्तव्य लटम करत, म्हणजे लांब लचक असं नेत नसावं. ते तिथल्या तिथे टू द पॉईंट किंवा बिंदू टू बिंदू ते पार पाडलं गेलं असावं. त्याचा अर्थ दीर्घसूत्रता आहे. जर समजा हे असं होत गेलं, म्हणजे वेळाने वाढत गेलं, कालचक्र ते तसंच वाढत गेलं, तर त्याचा उपयोग काहीच होत नाही. समाजाच्या परोपकारासाठी, समाजाच्या हितासाठी काहीच उपयोग होत नाही. म्हणून गुरूंनी असं म्हटलं आहे की कार्यांतरे दीर्घसूत्रता न कर्तव्य. तिसरी सूक्ती आहे, चौथी सूक्ती आहे, दया धर्मस्य जन्मभूमी. तुलसीदास आपले कवी जे होऊन गेले, महान संत कवी, त्यांच्या दोह्यातली ही अत्यंत सुंदर सूक्ती आहे. दया धर्मस्य जन्मभूमी. जन्मभूमी इत्युक्ते ज्या मातीमध्ये, ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला अशी जन्मभूमी. कोणाची जन्मभूमी? धर्मस्य जन्मभूमी. धर्माची जन्मभूमी आहे. कोण आहे? दया. धर्मस्य दया जन्मभूमी. असं का म्हटलेलं आहे? तर धर्म इथे कर्तव्य अर्थाने शब्द घेतलेला आहे. कर्तव्य समाजाप्रती, कुटुंबाप्रती, नातेवाईकांप्रती आपली जी काही कर्तव्यपूर्ती असते, आपण ती आयुष्यभर कर्तव्य सतत करत असतो. तर त्याच्यामध्ये ती कर्तव्यपूर्ती करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला प्रतिकूल परिस्थिती, बऱ्याचशा संकटांना, आपत्तींना सामना करावा लागतो. समोरच्या व्यक्ती बऱ्याच वेळेला आपल्याला दुराचारी भेटतात किंवा आपल्याला उतरवून बोलणारे असतात किंवा आपलं म्हणणं न मांडणारे असतात, असे असतात. पण अशा वेळेला सुद्धा त्यांच्याप्रती आपण दया दाखवणं, क्षमाशील राहणं,
ही जी आपली प्रवृत्ती आहे हीच खरी कर्तव्याची जन्मभूमी आहे. मोठे मोठे संत आपले होऊन गेले, महान व्यक्ती आपल्या मध्ये होऊन गेल्या. तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना केवढा मोठा सामना करावा लागला. लहान वयामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी जरी लिहिलेली असली तरीसुद्धा समाजकंटकांकडून त्यांना प्रचंड त्रास झाला, पण तरीसुद्धा क्षमाशील प्रवृत्तीने त्यांनी आपलं कर्तव्य सतत चालूच ठेवलं. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा गांधीजी आहेत, आंबेडकर आहेत. ह्या सगळ्या व्यक्तींनी दयाशील मनोवृत्तीनेच समाजाचं हितकर, समाज चळवळ ह्या सगळ्या चालू ठेवल्या आणि केवळ समाजाच्या हितासाठीच या त्यांच्या चालल्या होत्या. गांधीजींनी तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन मोठं जनआंदोलन केलं. हे केवळ समाजाच्या हितासाठीच होतं. मिठाचा सत्याग्रह भारतामध्ये जो केला तो पण जनमानसाला किंवा सामान्य नागरिकाला त्याचं अधिकार प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठीच ते एवढं मोठं जनआंदोलन केलं होतं. त्यामुळे दया करणं किंवा क्षमाशील वृत्ती ठेवणं ही जी वृत्ती आहे ती धर्माची खरी जन्मभूमी आहे आणि त्याच्यावरूनच आपली ओळख, आपली किंवा त्या व्यक्तींची ओळख ही खऱ्या अर्थाने समाजाला होत असते. 5वी आणि सर्वात महत्त्वाची सूक्ती आहे असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन कौंतेयम वैराग्येण च गुह्यते. महाभारतामधली अत्यंत सुंदर सूक्ती आहे. महाभारतामध्ये 6व्या अध्यायामध्ये 35वा श्लोक हा आलेला आहे. तर 6व्या श्लोकाच्या अगोदरचा 5वा अध्याय जो आहे तो समवाय योग या नावाने परिचित आहे. या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारतात की हे श्रेष्ठ, तुम्ही समवाय योग तर शिकवला, समतोल राहणं किंवा मनाचं किंवा शरीराचं किंवा शारीरिक किंवा मानसिक संतुलन सतत ठेवणं हे तर तुम्ही सांगितलं, त्याची आपण पूर्तीही करू शकतो. पण मनावर ताबा कसा मिळवायचा? मन हे मूलतः चंचल आहे, ते स्थिर कधीच नसतं. जर ते चंचल आहे, स्थिर कधीच नसणार आहे, तर मग आपण संयमी वृत्ती कशी सांभाळू शकतो, कशी करू शकतो? आणि हे जर असं नाही झालं तर मग समाजात किंवा आयुष्यात येणारी जी काही संकटं आहेत, ज्या काही प्रतिकूल परिस्थिती आहेत, त्यांच्यावर मात आपण कशी करणार? यशाची प्राप्ती आपल्याला कशी होईल? हा प्रश्न जेव्हा अर्जुनांनी श्रीकृष्णांना विचारला तेव्हा श्रीकृष्णांनी 6व्या अध्यायामध्ये ह्या श्लोकामधून त्यांना उपदेश केलेला आहे की असंशयम महाबाहो असंशयम मनः चलम. यात संशयच नाही आहे की मन हे चल आहे, म्हणजे चल आहेच आहे, ते स्थिर नाही. पण अशा मनाला आपण काबूमध्ये कसं ठेवू शकतो, त्याच्यावर संयम कसा मिळवू शकतो? तर अभ्यासेन वैराग्येण च. अभ्यासेन इत्युक्ते सरावेण. ज्या काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपल्याकडे येणार आहेत, थिंकिंग लेवल आहेत, हे आहेत, त्याच्यामध्ये संयम किंवा त्यांचा सराव करत राहणे, निगेटिव्ह वस्तू ज्या आहेत त्या सतत मागे टाकत राहणे, त्यांच्याकडे लक्ष न देणे आणि सदैव चांगल्या गोष्टींचा विचार करत राहणे, ह्याचं जे सराव आहे ह्यालाच अभ्यास येणं असं म्हटलेलं आहे. आणि वैराग्येण च. वैराग्य इत्युक्ते त्यागाची भावना, त्याजाची भावना. ज्या काही प्रतिकूल परिस्थिती आहेत, प्रतिकूल विचार आहेत, प्रतिकूल व्यक्ती आहेत, प्रतिकूल सगळ्या भावना आपल्या प्रती जर होत असतील तर त्यांच्या त्यागणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि चांगल्या हितकर अशा विचारांचा प्रभाव आपण पुढे नेत राहणं, त्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये आपण जाणं, ह्याला वैराग्य असं म्हणलेलं आहे. त्यामुळे अभ्यासेन कौंतेयम वैराग्येण च गुह्यते. ह्या मनावर ताबा मिळवणं किंवा संयम मिळवणं हे केवळ अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 महामार्गांनीच आपल्याला करता येतं. आणि याचा अवलंब जर आपण केला, ह्या 2 मार्गांनी जर आपण मनावर संयम मिळवला, काबू मिळवला, तर असं काबू आलेलं जे मन आहे, आपल्या संयमात आलेलं जे मन आहे, ते समाजामध्ये किंवा आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रतिकूल परिस्थितींवर, सर्व आपत्तींवर, सर्व संकटांवर मात आपली मिळवून देतं आणि आपलं यश हे नक्की असतं, आपली जीत ही नक्कीच तिथे असते. त्यामुळे हे कौंतेय अर्जुन
यांच्यासाठी हे कौंतेय आणि महाबाहू हे 2 विशेषण आलेली आहेत. त्यामुळे हे कौंतेय अभ्यासाने आणि वैराग्याने या 2 महामार्गानेच आपण मनावर विजय मिळवायचा आहे आणि मग सगळ्या प्रतिकूल घटकांना, प्रतिकूल परिस्थितींना आपण त्याच्यावर मात करायची आहे. एकदा का मनावर काबू मिळवला, मनावर जर असंशयम संतुलन जर आपण त्याच्यावर मिळवू शकलो तर जीत आपली ही सदैव पक्कीच आहे. धन्यवाद.